कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावरील बोस्ते घाटात अवघड वळणावर अपघात, वळणावर ऑइल टँकर पलटी, अपघातात टँकर चालक गंभीर जखमी। पनवेल न्यायालयाचा मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल, हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। राजापूरमधील शीळ हद्दीत उभाटाच्या शाखेचं उद्घाटन, 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणार। आणि भारतश्री 2025 शरीर सौष्ठव स्पर्धेत दिव्यांग प्रथमेश भोसले यांनी पटकावले सुवर्णपदक, प्रथमेश भोसले खेड तालुक्याचा सुपुत्र। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात अवघड अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या बोस्ते घाटातील अवघड वळणावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणारा टँकर संरक्षक भिंतीला धडकून पलटी झाला। अपघातानंतर या टँकरमधील ऑइल सदृश्य रसायनाला गळती लागली आणि संपूर्ण महामार्गावर हे ऑइलयुक्त रसायन पसरले। संपूर्ण महामार्ग निसरडा झाल्यामुळे या घाटातील मुंबईच्या दिशेने येणारी एक मार्गिका बंद करण्यात आली। या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून घटनास्थळी पोलीस आणि खेड नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले। बोस्ते घाटातील एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती। महत्त्वाचं म्हणजे या घाटातील याच अवघड वळणावर आतापर्यंत 100हून अधिक भीषण अपघात झाले आहेत। घाटातील हे अवघड वळण अपघातप्रवण क्षेत्र असून या ठिकाणाला प्रशासनानं ब्लॅक स्पॉट म्हणून देखील घोषित केले आहे। महाड विन्हेरे राज्यमार्गावर विन्हेरे स्वारगेट पुण्याकडे दुपारच्या सुमारास जात असताना गेल्या काही दिवसांपूर्वी आयशर टेम्पो आणि मिनी डोअर यांच्या झालेल्या अपघाताच्या ठिकाणीच स्वारगेटकडे जाणारी बस कलंडल्यानं बसला अपघात झाला। या बसमध्ये एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते। 7 प्रवासी जखमी झाले असून तसेच वाहन चालक वाहक गंभीर जखमी झालेत। या सर्वांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। काही प्रवाशांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर काही जखमी प्रवासी महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत। या घटनेचा पुढील तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। महिला व बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ही खळबळजनक घटना 18 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी 5 वाजता घडली होती। मीनाक्षी जयस्वाल या त्यावेळी त्यांच्या राहत्या घरी एकट्या होत्या। त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरनं आपल्या साथीदारांसह दरोड्याच्या उद्देशानं त्यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावर 13 वेळा चाकूने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली। घरातील दागिने लंपास करण्यात आले। या घटनेनंतर जयस्वाल यांचे पती न्यायमूर्ती डॉक्टर संतोष जयस्वाल मालेगाव यांनी त्यांना फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी मित्रांना घरी पाठवलं। तेव्हा त्यांच्या पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या। या खटल्यात प्रत्यक्षदर्शी नसल्यानं परिस्थितीजन्य पुरावे आणि जवळपास 20 साक्षीदारांच्या साक्ष्यांवर न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे। सर्व पुरावे व साक्ष्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपी दोषी असल्याचं स्पष्ट करत मीनाक्षी जयस्वाल यांच्या निर्घृण हत्येसह घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। हा निर्णय दिलासा देणारा ठरला असून न्याय व्यवस्थेतील विश्वास अधिक दृढ करणारा आहे। हा विनायक चव्हाण हा एकदम फितूर निघाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की किसी की हत्या करने से भी बड़ा पाप किसी का विश्वासघात, हा विश्वासघातकी निघाला। यानेच त्या दोघांना आणलं, यानेच सगळं घडवून आणलं, यानेच त्या बत्राला सांगितलं, यानेच ते बत्राकडून सगळं करून घेतलं। तर ह्यापासून जेव्हा आम्ही पूर्ण तपास काम करत होतो ते नंतर सुरू झालं, तेव्हा जे पाटील होते सिनियर PI त्यावेळेसचे आयो, त्या आयोनी आणि सगळ्या पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून ह्या चौघांना बुक केलं। तर त्यानंतर तुम्हाला सांगतो की मला हे प्रकरण पूर्ण याला आय विटनेस नव्हतं, सगळं परिस्थितीजन्य पुरावा होता। अशा वेळेस काय करावं, एक न्यायाधीश म्हणून माझे न्यायाधीश मित्रांनी मला सजेस्ट केलं आणि मी पण केलं की अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणामध्ये आहे। तर माझ्यासमोर एकच नाव उभा होता, सगळ्यांचा सल्लाही तेच होता की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तुम्ही जर लावलं तरच तुम्हाला याच्यामध्ये न्याय मिळू शकते।
समाधानी आहोत पूर्णपणे. मी न्यायपालिकेचे आभार मानतो, महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. त्यांनी उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करून दिली आणि ह्यामुळेच आजचा समाधानाचा दिवस माझ्या आयुष्यात आला. हीच खरी श्रद्धांजली. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांचा त्यांच्या राहत्या घरी दिनांक 18 डिसेंबर 2014 साली संध्याकाळी 5च्या सुमारास त्या घरात एकटे असताना त्यांचा ड्रायव्हर चव्हाण, त्याचप्रमाणे त्याचे साथीदार विनायक चव्हाण, मनिंदर बाजवा आणि सूरज जयस्वाल या तिघांनी चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरातील सर्व दागिने पळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा अत्यंत निघृण खून केला होता. सौ मीनाक्षी जयस्वाल यांच्या अंगावरती एकूण 13 प्राणांतिक जखमा चाकूने करण्यात आलेल्या होत्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल त्यावेळेला मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांनी फोन केल्यानंतर फोन न उचलल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांच्या मित्रांना फोन केला. तेव्हा घरी त्यांना त्यांची पत्नी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. आज या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी आम्ही जवळजवळ 20 साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सिद्ध केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश SC शिंदे साहेब यांनी या तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांच्या खुनाबद्दल आणि त्यांच्या त्या घरातील डेकॉयटी आणि हे दागिने चोरीच्या उद्देशाने केल्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा तिघही आरोपींना ठोठावलेली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत जी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला डावलले नसल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या ऑपरेशन सिंदूरसाठी सरकारसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. देश ज्या वेळेला शेजारच्या राष्ट्राशी किंवा इतर ठिकाणी युद्ध होत असतं आणि त्या युद्धानंतरची परिस्थिती काबूत आणण्याच्यामध्ये ज्या वेळेला सरकारला यश मिळत असतं त्यावेळेला सुद्धा भारत सरकारने वेळोवेळी सर्व पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. काल जे काही शिष्टमंडळाची खासदारांची नियुक्ती आज भारत सरकारने केले ती लोकसभेतल्या संख्याबळानुसार त्या ठिकाणी केलेली आहे. मग लोकसभेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 1 आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये समावेश नाही. पण समावेश नाही याचा अर्थ आम्ही काय वेगळे आहोत किंवा काहीतरी डावललं आहे असं बिलकुल आठवत काही कारण नाही. ज्या वेळेला सरकारच्या वतीने अशा संवेदनाशील प्रश्नाच्यावरती एक समिती नेमली जात असते त्यावेळेला संख्याबळ विचारात घेतलं जात असतं. यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAमधला घटक आहे. काल होता, आज आहे, उद्याच्या भविष्यामध्ये राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत, अमित भाईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करणारा आमचा पक्ष आहे. आमचं सरकारचं पाठबळ हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अबाधित होणार आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली होती. याचा बदला म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हल्ला करत त्या भ्याड हल्ल्याचं उत्तर दिलं होतं. तीनही दलांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत भारताच्या जवानांना पाठिंबा दर्शवत त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. काश्मीरमध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासियांना त्यांच्या कुटुंबियासमोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू पुसला गेला. आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं. आणि भारताचं सर्वार्थाने महात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं. भविष्यकालामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं आहे? आपल्या सैनिकांचं. आपलं पायदल, नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर
आत्मविश्वासानं त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडतेकरता सर्वांनी रणांगणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळेच सैनिकांचं मनोबल वाढलं. म्हणजे ते मनोबल होतंच पण अधिक वाढलं आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं ब्रह्मोस या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा एअरबेस कॅम्प मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालाय आणि हे करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झालं आहे. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करून सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. रत्नागिरीत शौर्यवंदना तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली संपन्न झाली. यावेळी रॅलीत माजी सैनिकांसहित हजारो रत्नागिरीतील नागरिक रॅलीमध्ये उपस्थित होते. आपल्याला मुंबईतलं घाटकोपर हे ठिकाण माहिती आहे आणि घाटकोपर या ठिकाणचा मुरली नाईक एक सैनिक या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये धारातीर्थ पडला आणि तो धारातीर्थ पडला म्हणून तिथं शासनामार्फत बेंगलोरला मी गेलो, हैदराबादला त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या आई वडिलांना ज्यावेळी मी भेटलो, कारण त्यांचं वास्तव्य पूर्ण मुंबईमध्ये असतं, त्याच्या आई वडिलांनी जे मला सांगितलं आजही माझ्या अंगावर काटा येतो. त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी कदाचित माझा मुलगा गेला असेल, पण माझा मुलगा हा देशाच्या जनतेसाठी गेलेला नाही, देशाच्या लोकांसाठी गेलेला नाही आणि आमच्या आई बापासाठी गेलेला नाही. एखाद्याच्या घरामध्ये निधन होतं तरी त्याला 13 दिवसांना असेल, 2 महिन्यांना असेल, 1 वर्षांना असेल, ही विसरण्याची प्रक्रिया सुरू होते. पण माझ्या मुलासाठी 140 कोटी जनता रडते हे आमच्या आयुष्यातलं परमभाग्य आहे आणि म्हणून माझा मुलगा हा कायमस्वरूपी अमरच राहणार आहे हे डोळ्यामध्ये पाणी न आणता त्या आईबापाने मला सांगितलं. आणि असे सैनिक, माजी सैनिक जे आपल्यासाठी लढतात त्यांच्यामुळेच आपण सगळे हे सुरक्षित आहोत आणि त्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना देण्यासाठी आजच्या रॅलीचं आपण आयोजन केलंय. रत्नागिरी जिल्ह्यात जवळजवळ 2-2.5 वर्ष जिल्हा पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असणारे धनंजय कुलकर्णी यांची बदली विशेष शाखा बृहन्मुंबई येथे झाली आहे. त्यांनी गेल्या 2 वर्षात केलेलं काम उल्लेखनीय असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. आपल्या समेत आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब देखील आहेत. त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांचं देखील प्रमोशन झालंय आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं की ज्या पद्धतीनं 2-2.25 वर्षामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जिल्हा सांभाळला, मग रिफायनरीचं आंदोलन असेल, त्याच्यानंतर अनेक झालेली आंदोलनं असतील, जातीमध्ये तेढ निर्माण ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी घेतलेले डिसिजन असतील, यांनी एक वेगळं काम बाकीच्या एसपींपेक्षा धनंजय कुलकर्णी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणून प्रशासनाच्या मार्फत आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या भावी वाटचालीला देखील आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. पत्रकार परिषदेमधून पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामांबद्दल सविस्तर माहिती दिली. पाहूयात. आपल्याकडे साहेब बघा, धूप प्रतिबंधक बंधारे हे एकूण 25 होते, 140 कोटीचे, जो आता मॅडमने प्रश्न विचारला ते. खार बंधारे 8 होते, 14.79 कोटीचे. त्याच्यानंतर शेल्टर हाऊस दापोली तालुक्यामध्ये 5, खेड तालुक्यामध्ये 5, राजापूर तालुक्यामध्ये 4, रत्नागिरी तालुक्यामध्ये 6 आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 1 अशा ह्या शेल्टर हाऊस होत्या. आणि भूमिगत विद्युत वाहिनी जी आहे ती रत्नागिरी व खेड विभागात 300 कोटी रुपयाचं ते काम होतं. असे 703 कोटी रुपयाची चक्रीवादळाच्या निमित्तानं नुकसान भविष्यामध्ये होऊ नये किंवा पुराच्या निमित्तानं होऊ नये यासाठी शासनाने हे पैसे मंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये 73 प्रस्ताव जे आहेत हे सुप्रमासाठी परत शासनाकडे गेलेले आहेत. ते लवकरात लवकर आता मंजूर होऊन येतील आणि सगळी कामं मला असं वाटतं की प्रगतीपथावर आहेत. 1 वर्षामध्ये सगळी कामं संपतील. राजापूर तालुक्यातील कोदवली विभागातील ग्रामपंचायत शिळ हद्दीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार गणपत कदम, सहसंपर्क प्रमुख गीतेश राऊत, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेकांनी आपल्या भाषणातून जुन्या गोष्टींना उजाळा दिला.
यावेळी अनेक जुन्या आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्याला लोकसभा संघटक नेहा माने, शिवसहकार जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सकरे, तालुका प्रमुख कमलाकर कदम, माजी सभापती अभिजित तेली, शहर प्रमुख संजय पवार, उपतालुका संपर्क जगन्नाथ कदम, नाना गोटम, विभाग प्रमुख संतोष हातणकर, स्थानिक पत्रकार संतोष मुंडे, राजू बाईत आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता मार्गदर्शन यांना काय करायचं, ह्यांच्याकडून आज मार्गदर्शन घेण्याची गरज आहे। खरं सांगायचं तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्हाला नतमस्तक होण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो। त्यात जसा तालुका प्रमुखांनी उल्लेख केला की 3 दिवस या गावामध्ये ग्रामदेवतेचा कार्यक्रम चालू आहे, पण तुम्ही 3 दिवस रात्रंदिवस या ग्रामदेवतेच्या कार्यक्रमामध्ये बिझी असून सुद्धा दादा यांच्या सर्वांचे चेहरे बघाल ना, एक समाधान आहे, कुठेही थकवा नाहीये। एक समाधान आहे की ज्या वास्तूसाठी आम्ही इतके दिवस मेहनत करत होतो, साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी आमचे माजी शाखा प्रमुख जेव्हा कधी दौऱ्याला राऊतसाहेब असतील, जिल्हा प्रमुख असतील, राजापुरात येतील, त्याला नक्की या शिवशाखेला नक्की तुम्हाला सांगतो भेट द्या की आम्ही कोणासाठी लढलो। आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक कोणासाठी लढलो की ज्यांना पलीकडे जायचंच होतं त्यांच्यासाठी लढलो। हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे। तिथला सर्वसामान्य शिवसैनिक त्यांनी कधीही कुठली अपेक्षा केलेली नाही होता। मी संतोष हातणकरांकडून माहिती घेतली की ही सगळी पूर्ण वास्तू उभी राहत असताना याच्यामध्ये जी मेहनत आहे ती पूर्णपणे इथल्या शिवसैनिकांची आहे। पनवेल तालुक्यासह रायगड परिसरात बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून क्रियाशील प्रेस क्लब या संस्थेची ख्याती आहे। या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी पार पडलेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यामध्ये कोकण डायरी वृत्त समूहाचे संपादक तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी राज भंडारी यांची निवड करण्यात आली। तसेच सचिवपदी साबिर शेख, खजिनदारपदी चंद्रकांत शिर्के, उपाध्यक्ष संतोष वावळ, प्रदीप ठाकरे आणि अनिल राय यांची तर सदस्यपदी विशाल सावंत, भूषण साळुंखे यांची निवड करण्यात आली। आज मला या क्रियाशील प्रेस क्लबचं जिल्हाध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी दिले। ही जबाबदारी पेलताना मी अतिशय काळजीपूर्वक ती पेलन। आज या जिल्ह्यामध्ये ही आपली संघटना पूर्ण जिल्ह्यावर कशी वाढेल याच्यावर माझं लक्ष असेल आणि मला विश्वास आहे, मला माझ्या कामावरती पूर्ण विश्वास आहे की मी क्रियाशील प्रेस क्लब ही संघटना पूर्ण विश्वासाने जिल्हाभर वाढवल आणि चांगल्या प्रकारे पत्रकारांचा विषय शासन दरबारी, निमशासन दरबारी कसा पोहोचायचा ते मी काम करेन। पुन्हा एकदा मी सर्व क्रियाशील प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचं, आप्पांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि मी माझी सुरुवात चांगली करेन या ठिकाणी मी शब्द देतो। खासदार संजय राऊत यांचे पुस्तक सत्य घटनेवर आधारित की काल्पनिक आहे हे वाचावे लागेल। पुस्तकातील बहुतेक सर्व काल्पनिक असून पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहीन, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांना लगावलाय। पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे आधी पहिलं वाचावं लागेल। पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना 2 विषय असतात, एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो। आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय, त्याच्यामुळे ते मी वाचतो। आणि या पुस्तकाचं काय प्रकाशन आहे, पुस्तकाचं नाव काय नरकातला स्वर्ग। नरकातला स्वर्ग मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार आहे। कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे 2 प्रकार असतात आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागलं। त्याच्यामुळे कोण काय म्हणतं याच्यावर सत्य घटना काय आहे हे मला देखील माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे। कायमस्वरूपी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं, अमित शहांवर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं, म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील. परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते, काल मला कळलं. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा पंचायत समिती येथे श्रीवर्धन मतदारसंघातील आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सौर कंदील वाटप करण्यात आले. रोहा तालुक्यातील भुवनेश्वर, निवी, धाटाव, मेढा, किल्ला अशा आदिवासी वाड्यांमधील बांधवांना सौर ऊर्जेच्या कंदिलांचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केलंय. त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांनी आदिवासी बांधवांना पुढील काळात उत्तम आरोग्य, उत्तम रस्ते, उत्तम घरकुल, उत्तम कनेक्टिव्हिटी, सुसज्ज वीज पुरवठा अशा 13 मुद्द्यांवर संपूर्ण प्रशासनाने यावर पुढील काळात झपाट्याने काम करण्यासाठी उद्देशून संबोधित केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुक्याचे अध्यक्ष विनोद पाशीलकर, कार्याध्यक्ष समीर शेटगे, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच रामा म्हात्रे, माजी सरपंच नरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राम सकपाळ, रोहा पंचायत समितीचे बीडीओ पाटील, रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील आदींसह आदिवासी बांधव, रोहेकर नागरिक उपस्थित होते. छत्तीसगड येथे झालेल्या भारतश्री 2025 या शरीर सौष्ठव स्पर्धेत जोगेश्वरीतील रहिवासी आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिरगाव भोसलेवाडीचा सुपुत्र प्रथमेश भोसले याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावून भारतश्री 2025 हा किताब आपल्या नावे राखून महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात उंचवले. याबद्दल प्रथमेश प्रदीप भोसले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.